कुष्ठरोग मुक्तीसाठी शासनाच्या वतीनं जनजागृती अभियान सुरू झालंय। 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत स्पर्श अभियानातून सर्वेक्षण केलं जाणार आहे। अतिजोखमीच्या 587 ठिकाणावरील लोकांचं 100% सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत। कुष्ठरुग्णांशी भेदभाव नको, सन्मानाची वागणूक देऊयात यासह कुष्ठरोग मुक्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस, आरोग्य उपसंचालक दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर, कुष्ठरोगच्या सहाय्यक संचालिका हेमलता पालेकर यांची यावेळी उपस्थिती होती। एप्रिल 2025 पासून कोल्हापूर जिल्ह्यात नवे 173 कुष्ठरुग्ण आढळून आलेत। कुष्ठरोग मुक्तीसाठी जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान हाती घेण्यात आले। 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या काळात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम राबवली जाईल। वीटभट्ट्यांवरील कामगार, स्थलांतरित मजूर, बांधकाम कामगार, खाण मजूर आणि कारागृहातील कैद्यांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। 26 जानेवारीच्या ग्रामसभेत कुष्ठरोग मुक्तीचा निर्धार केला जाईल। तसंच कुष्ठरुग्णांशी भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया या ब्रीदवाक्यानुसार गावागावात प्रबोधन केलं जाणार आहे। नियमित आणि योग्य उपचार केल्यास कुष्ठरोग बरा होतो। त्यामुळे नागरिकांनी कुष्ठरोगाची लक्षणं आढळल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालयात मोफत उपचार घ्यावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय।